हे फिल ऑफ गोवा तुम्ही पाहू शकता. हे बघा खूप चांगलं मोठं हॉटेल आहे. गोव्याची फील येणारं हे हॉटेल आहे. मॅडम भेटलेल्या ते पण आमच्या एक प्रकारे सबस्क्रायबर आहेत समजायचं. आता ते बघा हे नेहमी दिसायचे व्हिडिओमध्ये. मस्त आहे, मस्त आहे ना. असं जंगल वाटतंय गार्डन. आम्ही चालत व्हिडिओ काढायचा आहे ना त्यामुळे चालत. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी परशू सुके परशू या एकदम झकास अशा नवीन ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस आमचा खास दिवस आहे आणि का खास दिवस आहे तुम्हाला लवकरच कळेल. ह्या आमच्या पूजाबाई आहेत, त्यांचासुद्धा खास दिवस आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यासोबत अजून एक खास दिवस आमचा आहे. तो का आणि कोणता खास दिवस आहे तुम्हाला लवकरच कळेल. आता आम्ही इथून जाणार आहोत स्टेशनला. स्टेशनवरून आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाणार आहोत. तिथून आम्ही महाप्रसाद घेणार आहोत आणि महाप्रसाद घेऊन त्या खास दिवसाकडे जायचं आहे. तो तुम्हाला लवकरच कळेल. महाप्रसाद घेऊया आणि आपल्या खास दिवसाकडे जाऊया. आजचा हा प्रवास फक्त पावलांचा नाही तर मनाचा आहे. घरातून बाहेर पडताना एक शांत समाधान मनात होतं आणि सर्दीची एक छोटीशी ज्योत हृदयात पेटलेली होती. मुलं जागे ऊन न लागल्यामुळे डोळे जरा असे चिरमिरतात. अच्छा, काय होतात चिरमिरतात असे. मित्रांनो, त्या एका खास क्षणाकडे म्हणजे खास गोष्ट आहे आमची. त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पण जाता जाता मध्ये स्वामींचं केंद्र आहे. त्या ठिकाणी आम्ही महाप्रसाद घेणार आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही आमच्या त्या गोष्टीकडे करणार आहोत आहे ना. यांचासुद्धा खास दिवस आहे, बड्डे आहे. हां, म्हणजे बड्डेसाठी त्या नटू भेटून फुटून आलेत. बरोबर ना. आम्ही ढोले झालो आता. बॉड्या बिड्या वाढल्या आमच्या. असं आहे, बघू शकता तुम्ही. खूप ऊन आहे रे बाबा. हां, ऊन किती आहे. ऊन भरपूर आहे. कसं आहे मित्रांनो, थोडं जवळ आहे म्हणून चालत आलो होतो आम्ही. ऊन पण खूप आहे. थंडीचे दिवस चालू झालेत, हिवाळा चालू झाला आहे. पण सकाळची थंडी, दुपारचं ऊन, अशी मुंबईची अवस्था आहे की नाही. टेम्परेचर आहे ना. ह्या बिल्डिंगची इथून जवळ आहे. आता आपण पोचू इथे आहे ना. मांडा गावातून या शांत रस्त्यावर चालताना मनात एक वेगळं समाधान मिळतं. आणि ह्या प्रवासात भेटलं श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी परनीत, टिटवाळा पश्चिम केंद्र. आज इथे श्री दत्त जयंतीनिमित्त स्वामी सेवेकऱ्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन हा पवित्र प्रसाद घेऊन आणि मग पुढचा प्रवास करायचा असं आमचं ठरलं. कारण आजच्या ह्या प्रवासात शेवटी तुमच्यासाठी एक खास म्हणजे खास सरप्राईज आहे, जी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अहो झाल्यावर नशीब हे शेवे वगैरे आहेत बाबा. झाल्यावर आला तुम्ही. सकाळी 5 वाजता राहायचं. सेवा वगैरे आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून सेवा करत आहे स्वामींची. आणि सुपळे साहेबांची मुलगी हे आमची चिरंजीविका. हा हा ती स्वामी सेवा म्हणजे आज इथे ती हा, उत्तम प्रकारे सेवा करते जेवण वाढण्याची. या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रातून वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळी आयुर्वेदिक औषधे मिळत असतात. ती तुम्ही स्वस्त दरामध्ये खरेदीसुद्धा करू शकता. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आणखी सुंदर बनला. माझी पत्नी पूजा, माझी मुलगी, माझा मुलगा, आम्ही सर्वांनी मिळून थोडी थोडी सेवा केली आणि नंतर महाप्रसादाचा आनंदसुद्धा लुटला. सेवेकरी स्वामी भक्तांचा निरोप घेताना मनात समाधान होतं,
कारण इथं काहीतरी चांगलं करून पुढे निघालो होतो याचा भास होता. आणि आता आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. रस्त्यावरून शांतपणे चालत चालत टिटवाळा रेल्वे स्टेशनचा ब्रिज लागला. तो पार करत आम्ही स्टेशन ईस्टकडे आलो. इथून पुढे जायचं होतं जिथं आमचा मुख्य सरप्राईज दडलेला आहे. म्हणून गणपती मंदिरच्या दिशेने रिक्षा पकडली. रस्त्यावर चालताना मनात फक्त एकच भावना, देवा सगळं छान घडू दे. चला तर मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि रिक्षातून उतरल्यावर आता फक्त काही मिनिटांचा प्रवास बाकी आहे आणि मग ती खास गोष्ट ज्यासाठी हा सगळा प्रवास सुरू झाला ती तुमच्यासमोर आता आम्ही उलगडणारच आहे. म्हणून हा प्रवास तुम्ही शेवटपर्यंत आमच्यासोबत राहून पहा. तुम्हालासुद्धा आमचा हा प्रवास नक्कीच आवडेल. व्हिडिओ काढायचा तर चालतच जावं लागणार आहे की नाही. पण हाच रिक्षा तर आम्ही चालत व्हिडिओ काढायचा आहे ना, त्यामुळे चालतच चाललो. महाप्रसाद खूप जेवलो आहे आज. महाप्रसादाचं जेवण हे मंदिर आहे बाजूला. कुठलं मंदिर? अच्छा काय काय म्हणतो? त्या हनुमान मंदिरच्या इथं काय असतं? काय काय हनुमान मंदिरच्या इथं काय असतं? कुठल्या इथे ह्या मंदिरच्या इथे काय एकदम हनुमानचे देव बाप्पा आहेत आपले. जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये अच्छा. काय असतं असं? हो का. कंटाळलो बाबा. कुठं का आला होत हे म्हणायचं. हा कुठे ते बघा किती बिस्किट आलं. कुठं आला होत मित्रांनो बघा. आयला ऊन कसलं लागतंय. सकाळचं थंडी आणि आत्ताचं ऊन. हे बघा हे बघा धूळ आली धूळ आली धूळ आली. अरे 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 हे बघा धूळ. म्हणून कॅमेरा घेऊन आलो नाही मी. धूळ असल्यामुळे इकडे कॅमेरा आणला नाही मी. हे बघा पोरगा बघा मस्ती करते धुळ्यामध्ये. इकडून ये लई धूळ आहे. खतरनाक धूळ आहे मित्रांनो. आता कुठं आला होत बघा तुम्हीच बघा. हे आमची बाई नटून ठटून आली होती. धुळीत खांबच झालं ओके. सगळीकडे धुळच आहे. हे बघा पोरग बघा. अशी पोरगी घरी आहे. पोरगीला माहित होतं म्हणून आली ना. हे बघा इथून वरून चढूया. अरे बापरे ह्याच्यावरती चढला. हे बघा ठीक आहे. पुढून दाखवतो थांबा. हे सांभाळून रे पडशील. हे बघा धूळ बघा. आणि आता आम्ही कुठे आहे बघू शकता. हे बघा तुम्हीच बघा आता कशासाठी आलो आहे मी. बरोबर का नाही. हे बघा आता तुम्हीच बघा कशासाठी आलो बाबा. परत एकदा बोलतो. हे बघा हे धूळ घेऊन आला बघा. हा धूळ घेऊन आला. हे धूळ धूळ सगळी धूळच धूळ. मेकअप गेला उडून. हे बघा हे असं वरून आलोय आम्ही. हे खाजूगिले हे सगळे धूळ आहे. इथं म्हणजे खाजूकली आहे. कुठे आहे खाजूकली का. अच्छा अंगार पडे ना. कुठली ही. अच्छा हे बघा ही खाजूकली आहे बरं का. कुठली हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो थांबा. अरे मोबाईल कसा पडेल. बघा ही खाजूकली आहे ही ना. ही अंगाला लागली की खाज सुटते बरं का. मला पण माहित नव्हतं. हे बायकोला माहिती आहे बघा. ही खाजूकली आहे. चिंचेसारखं वाटतंय. हे बघा ऑफिस आहे इकडं रोडचं धूळ आहे. मंडळी आता आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही बसलो आणि हे आमचं कार्ट जे आहे ना ते मस्ती करते. तुम्ही बघू शकता. बघा ना व्हिडिओमध्ये कसं मस्ती करते. जिथे जायचे आहे ते अंतर फक्त 2 सेकंदाचं आहे. परंतु धूळ असल्या कारणाने आम्हाला या गाडीमधून घेऊन जात आहेत. तुम्ही बघू शकता.
गाडी हा. त्याचं माहिती वाटतं. नाही येत ना. किती रिक्षा होत्या म्हणून ठेवतो आज बोलते आज नाही संडेला ठेवताय फक्त हे लोक. अरे मग किती कस्टमर हँडल करणार दिवसाला 70-80 कस्टमर येत आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी कशासाठी आलो मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आनंदाची गोष्ट सांगायची होती ती ह्या प्रोजेक्टकडे बघून तुम्हीच ओळखा की कोणती आनंदाची गोष्ट असू शकते. अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला पुढे उलगडणार. हे आमचे हे बघा हे नेहमी दिसायचे व्हिडिओमध्ये. चला येऊ का द्यायचं काम चालू आहे त्याच्यावरून ओळखा की आम्ही कशासाठी आलो आहे. हां ते आमच्यासोबत आहे हे आमच्यासोबत आहे म्हणजे आता या बिल्डिंगमध्ये घुसल्यानंतर तुम्ही ओळखा आम्ही कोणत्या गोष्टीसाठी आलो आहे. सुरुवातीला खूप बरं वाटायचं गोड वाटायचं रिक्षा फ्री होते इकडे आता पैसे देऊन यावं लागतं. त्याच्यामध्ये होती लिफ्ट पण आहे हे बघा लिफ्ट चालू झाले म्हणजे खुशखबर द्यायची होती तुम्हाला आमच्याकडून की आम्ही एक घर बुक केलं होतं गेल्या वर्षी आणि त्याचं पोझिशन आता काही दिवसामध्ये आम्हाला मिळणार आहे आणि ते काही रूमच्या काही ॲडव्हान्समध्ये काही कामं राहिलेली आहेत का काही तोडफोड झालेली आहे का रूममध्ये ते बघण्यासाठी आज खास आम्ही हा दिवस निवडला होता प्रोजेक्टकडून निवडला आहे त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि ही सगळी मंडळी आहेत एक बिल्डिंग हे केलेली होती त्याच्यामध्ये मला वाटतं 4 नंबरच्या बिल्डिंगचा आज दिवस होता. ही सगळी मंडळी त्यासाठी आलेली आहेत. आता फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझा फ्लॅट डायरेक्ट दाखवतो काय तुटले फुटले तिथे बघू. लिफ्टमध्ये जास्त लोक असल्यामुळे आता आम्ही पायऱ्या चालत चाललो आहोत. तुम्ही बघू शकता ही 4 नंबरची लोक आहेत त्याच्यामध्ये 4 नंबर फ्लोअरची आणि इकडे आम्ही आता आमच्या फ्लोअरकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता हा रूम आहे बोलता येत आता अशा पद्धतीने रूमकडे आम्ही आलो आहे. तुम्ही बघू शकता हा आहे आमचा फ्लॅट. हे बघा काय सांगते बघूया बोल बोल चेक करते सगळं फ्लॅट चेक करून आमचा व्हिडिओचा व्यवस्थित व्हिडिओ काढतो. हे सगळं पहिलं आम्हाला पूर्णपणे व्यवस्थित चेक करावं लागेल. व्हिडिओ काढत बसलो तर सगळं तसंच राहायचं बरोबर ना. हा सोबत मित्र आहे ठीक आहे. तर थोड्या वेळाने व्यवस्थित तुम्हाला दाखवतो फ्लॅट माझा. पहिलं मला चेक करू द्या नाही तर तुमच्या नादात सगळं तसंच राहायचं. मला स्वतः काम करावं लागायचं. काय सगळी चेकिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे आमचं आहे घर आणि हे तुम्हाला मला दाखवायचं होतं की स्पेशल गिफ्ट जे सगळ्यापासून सांगत होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. वेगळं काही नाही मित्रांनो हाच आहे हे आमचं नवीन घर आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं काही गोष्टी तपासायच्या होत्या की आपल्या घरामध्ये काही कुठले का ते आज आम्हाला चेकिंगद्वारे आपले जे इथे इंजिनियर होते सोबत त्यांना दाखवायचं होतं. त्याच्यानंतर काही घराचे जे प्रॉब्लेम असतील चिरा गेले असतील फुटलेलं असेल ते आपल्याला करून मिळणार. तर तुम्ही बघू शकता हे माझं सुंदर असं स्वप्नातलं घर आहे. आणि इकडे दरवाजा करावा दरवाजा उघड तर मी फिरून थोडी दाखवणार होतो आपल्या भाषा. हे बघा हे आपल्या नवीनच आले ना फ्लॅटमध्ये म्हणून त्या जरा थोडे असायला बाहेर झाले. त्यांचं बड्डे पण आहे. हे बघा हे हा हॉल आहे बघू शकता. मी असाच दाखवणार तुम्हाला. हे बघा फिरून हे ठीक आहे कसं वाटलं. ही बाल्कनी बापरे काय किंमत बाल्कनी वाळत घालायला. ते तिकडे आमचे इंजिनियर पण थांबलेत गावकरीच आहेत आमचे मराठी मुलगा आहे काम करू शकतोय. हे बघा आणि हे टॉयलेट बघू शकता. अजून एक ते मास्टर टॉयलेट झाले नॉर्मल टॉयलेट. इकडे किचन घर वा आणि इकडे अजून एक बाल्कनी
ठीक आहे हा लाव. आणि यांचा आज बड्डे आहे म्हणून स्पेशली घर दाखवायला आणले त्यांना. त्यांच्याच नावावर घर आहे. बड्डेची गिफ्ट, बाकी काय मागू नको. आणि हे आमचे गावकरी मंडळी आहेत. हे बघा, हे मित्र आहेत, कॉलेजला जातो, काम करत शिकतो. चॅनलला लाईक कर, सबस्क्राईब. ठीक आहे हां. तर मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने 14,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला मला वाटतं फक्त 2-4 सबस्क्रायबर बाकी असतील. त्याच्यानंतर 14,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील माझे. आणि मला वाटतं मला लवकर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी मी गेल्या महिन्यात 1 लाखाचा कॅमेरासुद्धा घेतलेला आहे. येत्या काळात काही दिवसानंतर गोप्रोसुद्धा घ्यायचा आहे आणि बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. काय झालं, ते रिपेरिंग होणार आहे. काही कुठल्या गोष्टी आहेत ते आम्ही दाखवल्या, त्या रिपेरिंग करून मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर ठेवीन, त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमचं स्वप्नातलं घर पूर्ण करा. बाकी असेल तर अवेलेबल, कारण शक्यतो घरं आता अवेलेबल नाहीत, सर्व घरं संपलेले आहेत, बरोबर ना. आणि हा पॅसेज बघू शकता आमच्या घरांचा. आमचंच घर म्हणणार, कारण माझी रूम आहे ते, हा आमचा एरिया आहे. बरोबर ना. व येणाऱ्या 10-12 दिवसात आम्हाला पोझिशन मिळेल है ना. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ थांबवणार नाही, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तिला केक घ्यायचा आहे, हॉटेलमध्ये जेवायला जायचं, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लांब होणार आहे. चला तोपर्यंत बाय बाय. सॉरी, बाय बाय बोललो होतो, पण अजून बराच बाकी आहे व्हिडिओ. तर बाहेर पडतोय आम्ही आणि इथून विचार करतो आम्ही थोडं हसत खेळत चालत जावं है ना, असं आहे. तर हीच खुशखबर होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आता मला वाटतं चालत जाऊया की लिफ्टमधून जाऊया ते बघू. ही लिफ्ट आहे आमची, बरं का, आमच्या बिल्डिंगची लिफ्ट. तर मेंटेनन्स किती येतो बघूया नंतर, मग माहीत पडेल घर किती सुंदर. आता सगळं बरं वाटतं. तर आता जास्त लॉंग होईल व्हिडिओ म्हणून थांबवतो आता. खाली गेल्यानंतर आणि सुरुवात करू खाली. तर लिफ्ट आली, मी लिफ्टमध्येच जाऊ. बाबा, हे आमच्या बिल्डिंगची लिफ्ट हे बघा. आणि यांच्यासाठी हे घर मी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, बड्डे गिफ्ट. कारण आज 5 तारीख आहे, आजच इथं आम्हाला एंट्री भेटली आतमध्ये, म्हणजे हे बड्डे गिफ्ट आहे यांच्यासाठी. स्पेशली 3 घरं यांच्या नावावर आहेत, आमच्या नावावर काहीच नाही आहे. ह्याला माझ्या आईचा अधिकार होता, तो सगळ्या यांच्याच नावावर केलं आहे. असं आहे. लिफ्टमध्ये आहे, आता जाते खाली लिफ्ट. मित्रांनो, खाली जाऊ आणि थोडंसं आम्ही काही थोडेसे आजूबाजूचे काही मित्र भेटले तर कॉमेडी करू आणि नंतर स्टॉप करून देऊ. मॅडमला मुलांना नाही ना, इकडे एंट्री नाही ना आतमध्ये. तर आतमध्ये आलो, कविता मॅडमला भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर मग एक पावती घ्यायची आहे फायनल अमाऊंट देण्यासाठी. बंद होती त्या असं आहे. हे इकडे चावे ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे नवीन फ्लॅट धारक 514 याच्यात असेल हे मध्ये. इथे साईन करायचे, घर चेकिंग झालेलं आहे. असू दे ना, 430 जरा. मॅडम भेटलेल्या, ते पण आमच्या एक प्रकारे सबस्क्रायबर आहेत समजायचं. आता एक सबस्क्रायबर मिळाला आम्हाला. तर आता गाडी येईल आणि गाडीनं आता आम्हाला वापस ऑफिसमध्ये जायचं आहे. कविता मॅडमकडे काही पावती आहेत आमच्या, त्या घ्यायच्या आहेत बँकेत देण्यासाठी. असं आहे. हे काका पण बघू शकता, हे यांनी सुद्धा इथं फ्लॅट घेतला आहे. कसं वाटलं फ्लॅट? कोणत्या फ्लॅट कसा आहे? मस्त आहे ना मित्रांनो. कसं आहे, एवढ्या स्वस्तामध्ये आपल्याला कुठे मिळणार नाही, त्याच्यामुळे टिटवाळा आपल्यासाठी पर्याय चांगला आहे. मुंबईमध्ये 70-80 लाखाचे फ्लॅट घेण्यापेक्षा एवढ्या स्वस्त फ्लॅट घेतलेले आपल्याला ह्या ठिकाणी परवडतात. मुंबईमध्ये आपल्याला परवडत नाही. काय म्हणताय? मिळत नाही. हा, मग चाळीमध्ये 30 लाख रेट झाले. हे काकांचा अनुभव आहे. आम्ही तर अजून मुलं आहे. 25-30 लाख रुपये चाळीमध्ये 1 RK फक्त. बरोबर. त्याच्यासाठी हा आपला सामान्य माणसाचा पर्याय चांगला आहे का नाही? आणि आता आपल्याला भले धूळ दिसते, पण येणाऱ्या काळात इथं पूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे. बरोबर, खूप काम बाकी आहे. हे झाल्यानंतर हा कुठंतरी आपण स्वर्गात आल्याचा नक्कीच भास होईल. अशा पद्धतीने ही आपली सोसायटी असणार आहे. आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे. दिसायला जरी छोटा असला तरी प्रोजेक्ट मात्र खूप मोठा आहे. हे काम करणारे भाऊ आहेत आपले. बघा, इकडे तुम्हीच काम करता ना? हे बघा,
तर असं आहे मित्रांनो. तर बघू कसा वाटतो फ्लॅट सांगा. ही आमची एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती, जी सकाळपासून तुम्हाला मी एकदम वेटिंगवर ठेवली होती, एक राज म्हणून. ती आता उघडकीस केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी काय तर बड्डेचं घ्यायचं आहे. आज वाढदिवस आहे ना. झालं की बर्थडे ते उन्हामधून मेकअप उडाला. असं आहे. दात पडलाय माझा, त्याच्यामुळे कसं तरी हसता येत नाही. ठीक आहे, जाऊ आता. जाऊया. तर मित्रांनो बघतो गाडी भेटते काय, नाहीतर मग आम्ही चालत जाणार आणि पुढे मंदिर करून पुढे बघू काय करायचं. तर बघू जरा तिथं काहीतरी काम चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला, है ना. आता जरी धूळ वाटली तरी येणाऱ्या काळामध्ये ही धूळ नसणार आहे. इथं पूर्ण कॉन्क्रीट, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, शाळा, हॉस्पिटल, डीमार्टसारखे शॉपिंग सेंटर सर्व ह्याच जागी होणार आहे. त्याच्यामुळे प्रोजेक्ट खूप मोठा आहे, मस्त आहे आणि आमच्यासाठी खास आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच असं मोठं घर घेतलेलं आहे. बरोबर की नाही? गार्डन वगैरे चालू हो ना. हे बघा तुम्हाला काम दाखवतो. हे बघा, हे गार्डनचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि फ्लॅटवरती माझा आहे 5व्या माळ्यावर. हे गार्डन समोर आणि इकडे फ्लॅट. हे इकडे आहे, तुम्हाला पुढून दाखवतो, थांबा. हे बघा, हे सगळं काम चालू तुम्ही बघू शकता. हे बघा, हे काम चालू आहे. आणि हा माझा फ्लॅट आहे इथे. आणि एक कोण्यामध्ये हे गार्डन आहे, मला गार्डन साईड आहे ते. काय? हो हो हो, हे बघा फ्लॅट मस्त आहे. हो, असं आहे. कसं वाटतंय कमेंटद्वारे नक्की सांगा बरं का. पुढून दाखवू का, काय दाखवायची गरज नाही. काय दाखवायचं पुढून, आता इथूनच बघा काय असेल ते. हे बघा, हे फ्लॅट झाले आणि हे आता बनणारं गार्डन झालं. ती सुद्धा बिल्डिंग आमच्याच ह्याच्यातली आहे. हां, आहे की नाही? सगळं बिल्डिंग तुम्हाला काय वाटतं, काय वाटतंय बड्डे गर्ल, काय वाटतं फ्लॅट कसा वाटला? स्वप्नातलं हा घर. गिफ्ट आहे, गिफ्ट माझ्याकडून. लग्नाची गिफ्ट नाही, हा ही बड्डेची गिफ्ट दिला आहे. हां, असते का खायला? हां, माझा दात पडले त्याच्यामुळे हसायला होत नाही. काय त्या माझ्या बहिणी आहेत ना, कल्पना वगैरे, आमची लत्ताताई, कल्पनाताई, सविताताई, त्या नेहमी बोलतात दात लावून घे. आता आम्ही म्हणतो कशाला पाहिजे दात, सोडा. असं आमच्या त्या बहिणी आहेत, बहिणींना काळजी असते आमच्या, म्हणून दात लावून घे म्हणतो. पहिले दात लावून घे की बोलतात, आहे की नाही? हे बघा, तुम्ही कामं बघू शकता. हे बघा, शावर पण आपोआप चालू आहे. आत्ताच शावर चालू झाला पाण्याचा. चल जाऊया आता, झालं की तिकडून जाऊ, आलो तिथून. असं आहे. तर व्हिडिओ लॉंग होईल, थोडा बंद करतो आणि नंतर थोड्या वेळानं व्हिडिओ चालू करतो मित्रांनो. ठीक आहे. आता आम्हाला कविता मॅडमकडे पण जायचं आहे. आमचा बच्चू तिथं बसला आहे. आमचा बच्चू तिथे बसलाय, तो रडत होता आतमध्ये येण्यासाठी, आतमध्ये परंतु entry नाहीये, त्यामुळे आम्ही लहान मुलांना आतमध्ये एंट्री नाही, काम चालू आहेत, त्याच्यामुळे लहान मुलांना एंट्री देता येत नाही. बरोबर का नाही? हो. असं आहे. त्यामुळे त्याला काय आम्ही आणलं नाही. आणि मला वाटतं असा व्हिडिओ मी स्पेशली आजच पहिल्यांदा बनवला आहे, न लाजता. प्रत्येक टायमाला लोक काय म्हणतील, बाजूवाले काय म्हणतील, हे अमुक काय म्हणेल, तमुक काय म्हणेल, या लाजेखाता मी हा व्हिडिओ नेहमी, हा ब्लॉगिंग व्हिडिओ जो असायचा तो बनवायसाठी थोडासा संकुचित असायचो. पण आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला आहे, कारण मी आजपासून ठरवलेलं आहे पेपर परसू हे चॅनल जरी असलं त्याचे हे ब्लॉगिंग व्हिडिओ आता इथून पुढे येणार आहेत, डेली ब्लॉगिंग व्हिडिओ. बरोबर ना? आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. आमच्या बिल्डिंगमध्ये, हे आमच्या बिल्डिंगमध्ये. ठीक आहे, चालेल. गाडी आली, गाडीतूनच बसून जायचं आहे आपल्याला. हे बघा, या गाडीमध्ये बसून आपल्याला जायचं आहे. किती मस्त वाटतं ना. गाडीत बसलो आहे, गाडीत बसलो म्हणजे 2च मिनटं खाली जायचं आहे, परंतु काम चालू असल्यामुळे गाडीतूनच ये जा होत असते. गाडीतून ये जा यासाठी होत असते कारण रस्त्यावर पूर्णपणे धूळ आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या कस्टमरला, येणाऱ्या घर मालकांना त्रास होऊ नये यासाठी ही गाडीची
गाडीचे म्हणजे गाडीचा इंतजाम केलेला आहे, गाडीची सोय केलेली आहे की नाही. कारण कामं पण चालू आहेत, कोणाचं काय म्हणजे काही येऊन डोक्या विकावर पडू नये त्याच्यासाठी सेफ्टी म्हणून ही गाडी चालू केली. नाही तर 2च मिनटं खाली उतरायला लागतात आपल्याला ऑफिसकडे. ते आले बघा, कुठे राहिले गेले का? असं आहे. तर ठीक आहे, येऊ का? आता गाडी चालू होणार आहे आणि जाणार होतं का ऑफिसमध्ये 2 मिनटात. आले बघा, यांना नेहमी तुम्ही ओळखत असाल, बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये आलेत आमच्या. यांची माझी खास ओळख झाली आता. मला वाटतं 7 वर्ष झालेला नेहमी आमची 2 ओळखच झाली आता. असं आहे. त्यांचा नंबरसुद्धा सेव आहे माझ्याकडे आता. तर खाली जातो मित्रांनो. व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला. स्पेशली हा व्हिडिओ आहे, मला वाटतं ब्लॉगिंग व्हिडिओ जे मी बनवतो आहे ह्याच्यापूर्वी जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं, परंतु आज डेली ब्लॉगिंग व्हिडिओ मी स्टार्ट केलेले आहे. त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. आणि बायकोचा वाढदिवस आहे, त्याचीच ही गिफ्ट होती, ती द्यायसाठी आलो होतो. आता ती कधी भेटेल 10-15 दिवसात, आहे की नाही? असं आहे बघा. आणि कुणाला घर घ्यायचं असेल तर नक्कीच स्क्रीनवर नंबर देईन, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. जर उपलब्ध असतील तर नक्की मिळतील, कारण शक्यतो घरं संपलेले आहेत. 28.5 लाखाची घरं मात्र उपलब्ध आहेत आपल्याला, आहे ना. मित्रांनो आता घरी चाललो आहे आम्ही. ऑफिसमध्ये गेलो, लेटर घेतलं एवढा. रस्ता क्रॉस करायचा आहे, त्याच्यानंतर जायचं आहे, बरोबर ना. आता घरी चाललो आहे आम्ही. हे बघा, हे लेटर घेतलं मॅडमकडून आणि आता घरी चाललो आहे. ते काका विचारतात स्टेशन आहे का. आम्हाला स्टेशनला नाही जायचं, इथून आम्हाला जवळ आहे. हे बघा, हा हायवे जो आहे तो मध्येच थांबला आहे. इथून काहीतरी जागेची अडचण आहे वाटतं, त्याच्यामुळे तात्पुरता शासनाने हा रोड इथे स्टॉप केला आहे. पुढून रोड आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी आता. ब्लॉगिंग व्हिडिओ आहे माझा बऱ्यापैकी. आज पहिलाच ब्लॉगिंग व्हिडिओ म्हणायला काही हरकत नाही. जे पहिले व्हिडिओ होते ते थोडेसे प्रोफेशनल टच करणारे होते, परंतु आजपासून माझं असं आहे की डेली ब्लॉगिंग व्हिडिओ बनवायचा. जे मी दिवसभरामध्ये करतो आहे ते त्या व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये आलं पाहिजे, बरोबर ना. मिनी ब्लॉग नाही, डेली ब्लॉगिंग, फुल व्हिडिओ. मिनी पण येईल आणि त्याचं हे पण येईल. हे बघा, रोडची जागेची अडचण असल्यामुळे इथं रोड थांबला आहे. बाकी पुढचा जो हायवे आहे तो रेजिन्सीवाल्यांनी बनवून मोकळा केला आहे. इथे बघा, खाणीचं साम्राज्य दिसते. हायफाय सोसायट्या आणि कचराच कचरा. काय रे हे खाणीचं साम्राज्य इथं आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, जागोजागी कचरा. मला वाटतं महानगरपालिका काय करते, झोपा काढते की काय, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. बघा ना, कचरा बघा. हा टॅक्स घेत नाही का कचरा उचलायचा? नॉर्मली कुणीही प्रश्न विचारणार, बरोबर का नाही. हां, यांचा बड्डे आहे ना आज. वास सुटलाय घमघमाट. अरे 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 आकाशाच्या टोकावर. आकाशाच्या टोकावर. खूप मस्त व्हिडिओ झालेला आहे, थोडा मोठा झाला आहे, नक्की बघा. आमच्या थोडं तिकडचं थोडंसं डेव्हलपिंग बाकी आहे मला वाटतं. आणि पुढून रेजिन्सी स्टार्ट होते, तिथून हायफाय एरिया चालू होतो. तिथं मला वाटतं केर कचरासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण हा एरिया थोडासा लोकांनी केर कचरा केला आहे. पण महानगरपालिका काय करते का, टॅक्स घेत नाही आहे का, की हा ग्रामपंचायतीमध्ये एरिया येतो? मला वाटतं हा ग्रामपंचायतीमध्ये नाही आहे, महानगरपालिकेमध्येच येतो एरिया, आहे ना. मग केर कचरा जो आहे तो उचलणं हे महानगरपालिकेचं काम आहे. आणि एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून मी बोलतो, एक ब्लॉगर म्हणून नाही तर एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून. काय म्हणतात छोटू, काय म्हणताय बघ, छोटूच्या शाळेत पण शिकवतात की स्वच्छता राहा, देश आपला स्वच्छ झाला पाहिजे, बरोबर ना. काय 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 बोल ना, अरे बोल ना, हे लाजाळू आहे यार, काय यार. असं आहे बघा मित्रांनो.
आम्ही चालतच चाललोय बरं का. तुमच्याकडे व्हिडिओ न्यायचे तर चालतच सगळं दाखवला ना. अजून कचऱ्याचं साम्राज्य आलं. हे बघा हे काय रे हे अच्छा भंगार गोडाऊन. हा सॉरी, हा केर कचरा नाही आहे. हे कोणी आपले जे बंधू असतील त्यांचा हा रोजगार आहे, त्यांचा हा बिझनेस आहे. भंगारातून नवीन नवीन वस्तू तयार करत असतील ते आहे ना. काही अंतरावर आपल्याला रेजिन्सी लागेल आणि तिथून पॉश एरिया चालू होईल आणि तिथूनच माझं घर जवळ आहे. असं आहे. पुढून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे सगळं रेजिन्सीचं आहे बरं का. तिथून जवळ आहे. हे जे मी घर घेतलं आहे ते स्टेशनपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आहे या नवीन हायवेपासून. बरोबर ना का. स्टेशनपासून जवळ आहे ना नवीन हायवेपासून. बघ की आलं की हे काय रेजिन्सी. गाडी आल्या बाबा उडविले. हे बघ भला मोठा ट्रक गेला काय नेऊन. आम्ही अगोदर ब्लॉग बनवत चाललो. मागून सुसाट गाड्या येत आहेत. हे बघा हा स्टेशन, जेव्हा स्टेशनकडेच रोड गेला इकडून पण स्टेशनकडे रोड गेला. सांगितल्याप्रमाणे आता रेजिन्सीमध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता थोडासा हायफा एरिया असल्यामुळे तुम्ही समजू शकता हा रेजिन्सी एरिया. मगाशी सगळं झोपडपट्टी होती, तिथं केर कचरा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. ते लोकांना दोष देता येणार नाही, परंतु महानगरपालिकेचं ते काम आहे केर कचरा काढणे. बघू शकता हे हाय सोसायटी आपल्याला पाहायला मिळतात. बाजूला इकडे गार्डन आहे आणि इकडे सगळी घरं आहेत. हे बघा इकडे मोठमोठी सोसायटी आहे बघा. कुत्तों ने केक रखा है असं म्हणणं आहे त्यांचं. ते घर में लेके मत जाओ. बरोबर ना. असं आहे. आणि इकडे सकाळचं जर बघायला गेलं तर वॉकिंगला लोक येतात आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर सुद्धा पायपीट म्हणून शतपावली करायला लोक इकडे आपल्याला पाहायला मिळतात आलेली. हां बघा हा हे पॉश एरिया तुम्ही बघू शकता. हे टावर आहेत सगळं आणि हे टोटल रेजिन्सीचा एरिया आहे. आणि इकडे पूर्णपणे गार्डन आहे. इकडे मी रनिंगला येत असतो या ठिकाणी. खूप मोठं गार्डन आहे. तिथपर्यंत गार्डन आहे. तिथपर्यंत म्हणजे दिसते ना एंडिंग तिथपर्यंत गार्डन आहे. आणि हा 100 फुटी 90 फीट आहे ना. 90 फूट मेगा एक्सप्रेस हायवे आहे जो नवीनच झाला आहे. पुढे थोडंसं काम अडकळलेलं आहे काही जमिनीच्या वादामुळे. पुढून दाखवू का. बघायची इच्छा असेल तर दाखवतो तुम्हाला म्हणजे नेमकं समजेल आहे की नाही का. हा हा वय वय बोल ना. बड्डे गर्ल बोल की. कंटाळा आला. दात पडलाय त्याच्यामुळे हसत नाही मी. मगाशी बोललो ना माझ्या ज्या बहिणी आहेत ना आमची लताताई, कल्पनाताई, सविताताई माझ्या मागे लागलेले असतात दात लावून घे म्हणून. हो ना. दात पडलाय तो कधी लावायचा माहीत नाही आहे. पण त्या बहिणी माझ्या नेहमी भेटल्या की बोलतात हे दात लावून घेणार रे. मी म्हणतो हे ग बसा ग लावीन की. आपल्या माझ्या एकदम प्रिय बहिणी आहेत या सगळ्या. सगळ्या गार्डन तुम्ही पाहू शकता. थांबा पुढून दाखवतो. हाय सोसायटींचा एरिया आहे म्हणजे हा हाय सोसायटी पाहायला मिळतात आपल्याला रेजिन्सीच्या. आणि इकडे रेजिन्सी गार्डन आहे सगळं. बरोबर खूप मोठं गार्डन आहे ना ग. तुम्ही एरिया पण बघू शकता किती पॉस आहे. त्याच्यानंतर अजून ब्लॉग बनवायचा आहे. केक वगैरे वडापाव खाताना केक घेताना आणि घरी जाताना आहे की नाही. ते पूर्ण गार्डन बघू शकता. घनदाट असं जंगल वाटतंय गार्डन. पोचला बाबा एकदा असं हायवेला आहे आता बघू शकता. बाजूला गोवा फिल ऑफ गोवा आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन हायवे आहे, अजून काम चालू आहे. पुढे चाळे तिथे काम अडकून बसलेलं आहे, काहीतरी चाळींचे वाद आहेत. आणि बाजूला आपल्याला जाताना फील ऑफ गोवा, एक गोव्याचं फील देणारं रेस्टॉरंट लागतं. नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा भेट देऊ शकता. मी माझ्या ब्लॉगिंगद्वारे सांगत आहे, नक्कीच या जेवायला. खूप छान हॉटेल आहे. हे बघा सगळे आहेत आमची सोबत. दमलो आम्ही मात्र. घामाघूम झालो थंडी. हे फील ऑफ गोवा तुम्ही पाहू शकता. हे बघा खूप चांगलं मोठं हॉटेल आहे. गोव्याची फील येणारं हे हॉटेल आहे. आणि जर तुम्हाला वाटतं माझ्या ब्लॉगमधून बघितलं असेल, आजूबाजूला राहत असाल, तर फील ऑफ गोवामध्ये नक्कीच भेट घ्या. खूप छान असं जेवण मिळतं आणि जेवताना आपल्याला एका प्रकारे गोव्याची फील येते असं समजायला हरकत नाही. थांबा आता, अजून पुढे जाऊन काढतो. आता इथं थोडं थांबवतो, बरोबर ना? कसं बघा आता हलवायचं मोबाईल का मायला, कसं वाटतं? बघा अंधार पण झाला, लाईट नाहीत नवीन हायवेला. गाय पण आहे. गाय पण आहे बघा. खाली बघून जावं लागेल, नाही तर घरी केक जाईल सोबत. हे आमचे भाजीवाले. हे बघा हे फेमस भाजीवाले आहेत आमचे. अरे टिटवाळ्यात राहत असेल तर यांच्याकडून भाजी खरेदी करा. हां, मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. आणि यांचा बड्डे आज, त्याच्यासाठी भाज्या घेते. बरोबर ना? हे आमचे एकदम खास मित्र आहेत भाजीवाले. आम्ही भाजीवाले नाव ठेवलंय, बाकी तुम्हाला येऊन इथं खरेदी करायची आहे. मित्रांनो, आमच्याकडचे मला वाटतं शॉप, केकचे शॉप जे होते ते बंद झाले. आणि मला वाटतं परत आता फ्रेश होऊन मला स्टेशनला जायचं आहे ना, केक आणायला. त्याच्यामुळे आता केकचा मी व्हिडिओ बनवणार नाही, पण हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे. हा ब्लॉग माझा डेली ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय. चला तर लवकरच भेटूया अशा नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय, टाटा.